दुपारी 1 वाजता ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर होणार आहे। आज दुपारी ठाकरे बंधू संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीचा वचननामा जाहीर केला जाणार आहे। मुंबईच्या दादर इथल्या शिवसेना भवनात हा वचननामा प्रकाशित होईल। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आज ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर होणार आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे आपण मांडलेले होते, त्या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे या वचननाम्यामध्ये असू शकतात आणि कशा प्रकारे आजच्या पत्रकार परिषदेची तयारी करण्यात येणार आहे? प्राची, मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधूंचा हा पहिलाच वचननामा असेल, जे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन शिवसेना भवनमध्ये मुंबई महापालिकेसाठी वचननामा सादर करतील। या 2 दिवसापूर्वीच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी जो वर्कशॉप घेतला होता, त्यामध्ये जवळपास निम्मा वचननामा हा समोर आला होता, ज्यामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये देणे असू दे, आरोग्याच्या सुविधाच्या संदर्भात 4 नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे असू दे, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज प्रस्थापित करणे असू दे, शिक्षणाच्या दृष्टीनं मुंबई पब्लिक स्कूलची संख्या वाढवणे असू दे, त्याचबरोबर मुंबईकरांना मागच्या वचननाम्यामध्ये त्यांनी 2017 मध्ये वचन दिलं होतं की 500 स्क्वेअर फूटपर्यंतची घरांचा मालमत्ता कर हा माफ केला जाणार आहे। आता तर 700 स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर हा माफ करण्याचं आश्वासन हे या वचननाम्यामध्ये असू शकतो। त्याचबरोबर मुंबईतलं प्रदूषण कमी करण्यासाठी आणि युकेआय जो आहे तो कमी करण्याच्या दृष्टीनं काय प्रयत्न करणं गरजेचं आहे ते या वचननाम्यामध्ये असणार आहे। त्यामुळं या संपूर्ण वचननाम्याच्या माध्यमातून मुंबईकरांचा विकास कशा पद्धतीनं साधला जाईल आणि मुंबईकर आणि खास करून मराठी माणूस हा मुंबईतच कसा राहिला जाईल या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त ज्या योजना आहेत त्या या वचननाम्यातून आणण्याचा प्रयत्न हा दोन्ही ठाकरे बंधूंचा असणार आहे। आणि दुपारी 1 वाजता या वचननाम्यातून काय मुंबईकरांना दिलं जाणार आहे याचा एक लेखाजोखा जो आहे तो पाहायला मिळेल। त्यामुळं या वचननाम्याला मुंबईकर कितपत साथ देणार आहेत ते तर कळेलच, परंतु अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी जवळपास निम्म्याहून अधिक वचननामा हा पब्लिश केलेला असलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आजच्या वचननाम्यामध्ये वेगळं काय आहे हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कृष्णा, तर आज या वचननाम्यामध्ये काय असणार आहे दुपारी 1 वाजता सगळ्यांनाच कळणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।